मागच्या लेक्चरमध्ये आपण रिक्वायरमेंट ऑफ मशरूम प्रोडक्शन पाहिलं. इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट्स, मटेरियल रिक्वायर्ड. त्यानंतर आपण बटन मशरूम कल्टिवेशनचं टेक्निक पाहिलं. त्याच्यामध्ये कल्टिवेशन ऑफ व्हाईट बटन मशरूम रिक्वायर्स टेक्निकल स्किल नॉलेज. इट रिक्वायर्स 22 ते 28 टेम्परेचर फॉर स्पॉन आणि फॉर केसरन 15 ते 18 डिग्री सेल्सिअस फॉर फ्रूट बॉडी फॉर्मेशन. त्यानंतर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 85 ते 95%. गुड व्हेंटिलेशन ड्युरिंग फ्रुटिफिकेशन. तर असं काय टेक्निक आहे ते आपण बटन किंवा व्हाईट बटन मशरूम तयार करण्याचं टेक्निक थोडक्यात पाहिलं. कल्टिवेशन ऑफ बटन मशरूम रिक्वायर 3 स्टेप्स. त्यातल्या 2 स्टेप्स आपण पाहिल्या. प्रोडक्शन ऑफ स्पॉन आणि प्रोडक्शन ऑफ ग्रोथ मीडियम. तर प्रोडक्शन ऑफ स्पॉन एक प्रोडक्शन लॅबोरेटरीमध्ये केलं जाऊ शकतं किंवा आपण परचेस करू शकतो. आणि दुसरं प्रिपरेशन ऑफ ग्रोथ मीडियम म्हणजे जे कंपोस्ट आहे ते मशरूम तयार करण्यासाठी लागतं. त्या कंपोस्टचं प्रिपरेशन कसं करायचं त्याच्या 2 मेथड्स पाहिल्या. लॉंग मेथड कंपोस्टिंग आणि शॉर्ट मेथड. लॉंग मेथड कंपोस्टिंगला 30 दिवस लागतात, 28 ते 30 दिवस. आणि शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंगला कंपोस्ट प्रिपरेशनला 18 दिवस लागतात. तर त्याच्यासाठी काय मटेरियल लागतं, इन्ग्रेडियंट्स लागतात. फॉलोइंग इन्ग्रेडियंट्स सुद्धा आपण पाहिले. रिक्वायर्ड फॉर 50 बॅग्स ऑफ कंपोस्ट. प्लास्टिकच्या बॅगमध्ये कंपोस्ट तयार करायचं, पॉलिइथिलीन बॅग्समध्ये. तर शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंग कॉमनली वापरली जाते. त्याच्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत फीड स्ट्रॉ, व्हीट ब्रॅन, अमोनियम सल्फेट, युरिया, सल्फेट ऑफ पोटॅश, सुपर फॉस्फेट, जिप्सम, लिंडेन, चिकन मॅन्युअर. तर त्याच्या क्वांटिटीचाही आपण अभ्यास केला. 300 किलो शॉर्ट मेथडसाठी फीड स्ट्रॉ लागतं. 21.6 किलो व्हीट ब्रॅन लागतो. युरिया लागतो 4.5 किलो आणि जिप्सम लागतो 9 किलो. आणि लिंडेनची आवश्यकता नाही. आणि 120 किलो चिकन मॅन्युअर लागतो. असं आपण मागच्या लेक्चरला पाहिलं. आता पुढचा पॉईंट आहे कल्टिवेशन ऑफ डिफरंट स्टेप्स इन कल्टिवेशन ॲज फॉलो. बटन मशरूमच्या कल्टिवेशनच्या 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. ते पाहणार आहोत आपण. स्पॉनिंग, केसिंग आणि क्रॉप मॅनेजमेंट. स्पॉनिंग, केसिंग आणि क्रॉप मॅनेजमेंट या 3 स्टेप्स आहेत कल्टिवेशनमध्ये. तर स्पॉनिंग म्हणजे काय असतं, तर त्याचं बीज निर्मिती असते किंवा त्यांच्याकडून आलेलं बी त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, त्याला स्पॉनिंग म्हणतात. स्पॉनिंग नंतर केसिंग. त्याच्यामध्ये काय करतो आपण, जे कंपोस्ट पिशव्यामध्ये स्पॉन टाकलंय कंपोस्टवर ते झाकायचं, त्याला पाणी द्यायचं, त्याचं एअरटाईट करायचं आणि शेवटचं क्रॉप मॅनेजमेंट. असे 3 पॉईंट्स आहेत कल्टिवेशन ऑफ द बटन मशरूममध्ये. पहिला पॉईंट आपण पाहूया थोडक्यात, जो तुम्हाला लक्षात येईल कसे स्टेप्स असतात किंवा अशी प्रोसिजर. बघा, स्पॉनिंग मीन्स मिक्सिंग ऑफ स्पॉन इन फुल्ली प्रिपेअर्ड कंपोस्ट. स्पॉनिंगमध्ये काय करतो आपण, जे स्पॉन म्हणजे बीज आहे मशरूमचं बी, तर ते कंपोस्टमध्ये चांगल्या प्रकारे तयार केलेल्या कंपोस्टमध्ये मिक्स करतो. स्पॉनिंग मीन मिक्सिंग ऑफ स्पॉन इन फुल्ली प्रिपेअर्ड कंपोस्ट. दुसरं, इन दिस केस मिक्स द स्पॉन इव्हनली अँड थरोली थ्रूआउट द कंपोस्ट. कंपोस्टमध्ये चांगल्या प्रकारे थरोली ते स्पॉन मिक्स करायचं. रेट ऑफ स्पॉनिंग 0.5 to 0.75% ऑफ द फ्रेश वेट ऑफ द कंपोस्ट. कंपोस्टचं वजन जेवढं असेल त्याच्या वजनाच्या प्रमाणात फक्त अर्धा ते पाऊण टक्के फक्त स्पॉन वापरायचे. लक्षात आलं? अर्धा ते पाऊण टक्के स्पॉन वापरायचे स्पॉनिंगसाठी इन फ्रेश वेट कंपोस्ट. मेंटेन रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट about 80 to 90% and temperature 25 degrees Celsius in spawning room. ज्या रूममध्ये आपण स्पॉनिंग करणार आहे, स्पॉनिंग म्हणजे पाहिलं आहे आपण, मिक्सिंग ऑफ द स्पॉन इन फुल्ली प्रिपेअर्ड कंपोस्ट. तर त्या रूमचं ह्युमिडिटी सुद्धा
80 ते 90% ठेवली पाहिजे आणि टेम्परेचर 25च्या आसपास ठेवले पाहिजे. पुढं ते स्पॉनिंग रूममध्ये ठेवलं आहे. द स्पॉन रन इज कम्प्लिटेड विदिन 15 to 20 days showing whitish strands of mycelium. स्पॉन रन म्हणजे काय तर जो स्पॉन पासून मायसिलियम तयार व्हायला, मशरूमचं बीज पासून काही थोड्या प्रमाणात आपल्याला बुरशीची वाढ झालेली दिसेल, त्याला स्पॉन रन म्हणायचं. स्पॉन रन किंवा जितके दिवस त्या स्पॉन पासून मायसिलियम तयार व्हायला लागतात त्याला स्पॉन रन किंवा इट इज द पिरियड फ्रॉम स्पॉनिंग टू फुल डेव्हलपमेंट ऑफ मायसिलियम इन द कंपोस्ट. जे आपण जे कंपोस्टवरती स्पॉन टाकलंय, मिक्स केलंय, त्याच्यापासून चांगल्या प्रकारची मायसिलियम ग्रोथ व्हायला जेवढा पिरियड लागतो त्याला स्पॉन रन म्हणतात. इट इज कम्प्लिटेड विदिन 15 to 20 days शोईंग विथ स्ट्रँड्स ऑफ मायसिलियम. तर झालं हे स्पॉनिंग. स्पॉनिंगमध्ये मिक्सिंग ऑफ स्पॉन इन फुल्ली प्रिपेअर्ड कंपोस्ट. स्पॉन मिक्स केलं इव्हनली थरआउट आणि त्याचा रेट आहे 0.5 ते 0.75 पर वेट ऑफ द फ्रेश कंपोस्ट. रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन करायचं. स्पॉन रनचा पिरियड आहे 15 ते 20 दिवस. पुढचा पॉईंट आहे, हे झालं स्पॉनिंग. पुढचा पॉईंट आहे केसिंग. तर केसिंग म्हणजे काय बघा, द प्रोसेस ऑफ कव्हरिंग the compost with a thin layer of soil and soil like material after the spawn run is known as casing. आता आपण काय केलंय, कंपोस्ट वरती स्पॉन टाकलंय, चांगल्या प्रकारे मिक्स केलंय, टेम्परेचर प्रोव्हाइड केलंय, त्याचं थोडीशी बुरशीची वाढ झालेली दिसते, तो पिरियड झाला स्पॉनिंगचा किंवा स्पॉन रन. आता त्याच्या पुढे काय करायचं, आपल्याला केसिंग करायचं. केसिंग म्हणजे काय, तर जे आपण स्पॉन पासून मायसिलियम ग्रोथ घेतली त्याच्यावरती आपल्याला काय कव्हरिंग करायचंय, कव्हरिंग द प्रोसेस ऑफ कव्हरिंग द कंपोस्ट विथ थिन लेअर ऑफ सॉइल अँड सॉइल मटेरियल आफ्टर द स्पॉन रन इज नोन. जे स्पॉन रन झालं 15-20 दिवसामध्ये की जे आपलं जे कंपोस्ट आहे किंवा त्याच्यामधून दिसणारा मॉइसिलियम आहे त्याच्यावरती आपण थोडासा पातळ लेअर, थिन लेअर ऑफ द सॉइल किंवा सॉइल लाईक मटेरियल, त्याला म्हणायचंय केसिंग. द पर्पज ऑफ केसिंग इज टू प्रोव्हाइड द नेसेसरी स्ट्रेस फ्लोरिडक्शन ऑफ फ्रुटिंग, फ्लोटिंग. इट ऑल्सो प्रोव्हाइड सपोर्ट टू द मशरूम. तर ते कव्हरिंग करणं मातीनं, कशाला, जे कंपोस्ट आहे, जे स्पॉन आहे त्याला कव्हर करायचं आहे आणि त्याच्यामुळं काय होतंय, त्याला ताण बसतो नेसेसरी, आणि चांगल्या प्रकारे ताण बसलं की त्याचं फ्लावरिंग आणि फ्रुटिंग होतं त्या कंपोस्टचं. इट ऑल्सो प्रोव्हाइड सपोर्ट टू द मशरूम. तो मशरूमला सपोर्ट करतो. इट इज ऑल्सो नोन टू सप्लाय वॉटर फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द फ्रूट बॉडी. तर तो जे आपण केसिंग केलंय त्यामुळे सपोर्ट मिळतो आणि त्याच्यामुळं वॉटर पण त्याला प्रोव्हाइड होतं आणि चांगल्या प्रकारे मायसिलियमची ग्रोथ और फ्रूट बॉडी तयार होते. कॉझिंग केसिंग मेंटेन ह्युमिडिटी अँड टेम्परेचर इन द क्रॉपिंग रूम बाय इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग अँड गॅसियस एक्सचेंज. तर हे केसिंग करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं ह्युमिडिटी आणि टेम्परेचर मेंटेन होतं आणि क्रॉपिंग रूममध्ये चांगल्यापैकी इव्हॅपोरेटिव्ह गॅसेस किंवा इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग होतं. द केसिंग इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सँडी लोम सॉइल अँड FYM इन 1:1 प्रोपोर्शन. हे केसिंग करताना खाली त्याच्यावरती जी माती वतणार आहे ती सँडी लोम असणार आहे आणि त्याच्यामध्ये 1:1 प्रोपोर्शनमध्ये सॉइल आणि सँडी सॉइल आणि FYM असे, किंवा दुसरा पर्याय कॉयर पित आणि सॉइल 5:1 रेशो. सोपा पर्याय आहे सँडी लोम सॉइल आणि FYM. त्यानंतर केसिंग मटेरियल इज स्टरिलाइज इन अन ऑटोक्लेव ॲट 30 degree LBS प्रेशर फॉर 1 hour और 2 liter formalin in 40 liters of water per cubic meter.
जर ते केसिंग केल्यानंतर स्टरिलायझेशन करणं आवश्यक असतं, तर त्या स्टरिलायझेशनसाठी फॉर्मॅलिन वापरा किंवा इन्क्युबेटर वापरू शकता. प्रेशर देऊन, काही LBचा प्रेशर देऊन ऑटोक्लेव्हमध्ये 30 LBचा, किंवा त्याला दुसरा पर्याय फॉर्मॅलिन वापरायचं. 1 क्युबिक मीटरला 2 लिटर फॉर्मॅलिन 40 लिटर पाण्यामध्ये वापरायचं. हे झालं केसिंग. तर आपण दुसरी स्टेप जे पाहिले त्याला केसिंग म्हटलं. केसिंगमध्ये आपण कव्हरिंग करणार आहे कंपोस्ट आणि स्पॉन सॉइलने. त्याच्यामुळे सपोर्ट मिळतो आणि ग्रोथ चांगली होती, टेम्परेचर मेंटेन होतं आणि त्या मायसिलियमची फास्ट ग्रोथ पुढे होते. ओके, तर केसिंग नंतर स्टरिलायझेशन सुद्धा त्याचं करणं आवश्यक आहे. केसिंगवरती सॉइल आपण कव्हर करणार आहे. सॉइल कव्हर केल्यानंतर त्याला स्टरिलाइज करणार आहे. ऑटोक्लेव्ह नसेल तर फॉर्मॅलिन वापरायचं. तर ही झाली दुसरी स्टेप केसिंग. तर तिसरी स्टेप यातली महत्वाची क्रॉप मॅनेजमेंट. आफ्टर द केसिंग, मेंटेन द टेम्परेचर ऑफ 20 to 24 degree Celsius फॉर अबाउट 1 week अँड विथ ह्युमिडिटी. जे स्पॉनिंग केल्यापासून ह्युमिडिटी आवश्यक आहे 85 ते 90%. ती तिथं केसिंगला पण तेवढीच आवश्यक आहे, तितकीच क्रॉप मॅनेजमेंटला सुद्धा आवश्यक. आफ्टर केसिंग, मेंटेन द टेम्परेचर ऑफ 20 to 24 degree Celsius फॉर अबाउट 1 week and with 85 to 90% relative humidity. After this period, lower down the temperature in 15 to 18 degree Celsius and supply the fresh air. हा पिरियड काय दिवसाचा असेल, 2-5 दिवसाचा किंवा काही दिवसाचा. हा पिरियड झाल्यानंतर क्रॉप मॅनेजमेंटमध्ये थोडंसं व्हेंटिलेशन ठेवावं लागतं. टेम्परेचर मेंटेन करावंच लागतं, परंतु थोडीशी हवा बाहेरच्या आत आली पाहिजे. द पिन हेड म्हणजे त्या मायसिलियमला वरती मोठ्या प्रकारची छत्री तयार होतो. पिन हेड स्टार्स अपीरिंग आफ्टर 12 to 15 days फ्रॉम केस. केसिंग नंतर 12-15 दिवसामध्ये त्या स्पॉन मधून आपल्याला जी मायसिलियम दिसत होती त्याच्यावरती अशा छत्र्या तयार झाल्यासारख्या किंवा बटन्स तयार झाल्यासारखे दिसतात. अँड क्रॉपिंग कंटिन्यूज फॉर अबाउट 2 months. जे 12 ते 15 दिवस स्पॉनिंगला लागले. स्पॉनिंग नंतर केसिंगला एखादा दुसरा दिवस लागला आणि केसिंग नंतर 15 दिवस किंवा 12 दिवस केसिंग नंतर त्याला ग्रोथ व्हायला लागतात, म्हणजे पिनहेड यायला. पिनहेड आल्यानंतर हे पूर्ण मशरूमची ग्रोथ 2 महिन्यामध्ये होते. आफ्टर पिनहेड अपीरन्स इट रिक्वायर्स 8 to 10 days टू अटेन 3 to 5 centimeter in diameter. देन टेक आउट द मशरूम बाय ट्विस्टिंग. म्हणजे स्पॉनिंग आहे, केसिंग आहे. केसिंग नंतर क्रॉप मॅनेजमेंटमध्ये त्या मायसिलियमची ग्रोथ मोठी होते, मशरूम तयार होतो, बटन तयार होतात. त्याला 10-15 दिवस किंवा 8-10 दिवस लागतात. टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, ह्युमिडिटी मेंटेन करावं लागते आणि चांगल्या प्रकारचे ते बटन दिसतील, त्याला पिन हेड म्हटलंय. ते चांगल्या प्रकारे दिसल्यानंतर ते फिरवून ट्विस्ट करून काढायचे, त्याला क्रॉप मॅनेजमेंट म्हणतात. तर अशा प्रकारे ह्या स्टेप तुम्ही 2-3 वेळा वाचल्या तरच डोक्यात येत. नुसतं वाचून कळत नाही. प्रत्येक स्टेपमध्ये नेमकं काय केलं, शब्द फिरवलेले असतात. तेच शब्द रिपीट वाचून जर तुम्ही लक्षात घेतलं तर आपण कल्टिवेशन ऑफ बटन मशरूममध्ये 3 स्टेप पाहिल्या: स्पॉनिंग, केसिंग आणि क्रॉप मॅनेजमेंट. स्पॉनिंगमध्ये काय करतो आपण, स्पॉन कंपोस्ट, प्रिपेअर केलेल्या कंपोस्टमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करतो. त्याच्यामध्ये ह्युमिडिटी मेंटेन करणं, टेम्परेचर मेंटेन करणं, स्पॉन रन, त्याच्यासाठी 15 ते 20 दिवसाचा, स्पॉन चांगले डेव्हलप व्हायला 15 ते 20 दिवस लागतात. स्पॉनिंग नंतर केसिंगमध्ये आपण सॉइल कव्हर करतो. कशावरती? कंपोस्टवरती. केसिंगमुळे काय होतं, सपोर्ट होतो, नेसेसरी ग्रोथ व्हायसाठी स्ट्रेस जो आवश्यक आहे, ताण द्यायचा, तो शक्य होता आणि त्याच्यामुळे मशरूम चांगला वाढतो. त्याला पाणी ओलावा राहतो, इव्हॅपोरेटिव्ह गॅसेस बाजूला निघतात, ह्युमिडिटी मेंटेन होते. केसिंग मटेरियल नंतर मध्ये 1:1 प्रिपरेशनमध्ये सॉइल आणि कंपोस्ट घेऊ शकता. केसिंग मटेरियल स्टरिलाइज केल्यानंतर पुढची स्टेप आहे क्रॉप मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर तर मेंटेन करणारच आहे 20 ते 24 आणि 80 ते 90% ह्युमिडिटी. आफ्टर दिस पिरियड लोअर डाऊन द टेम्परेचर, थोडंसं टेम्परेचर कमी करायचे आणि फ्रेश एअर द्यायचे. आणि पिन हेड स्टार्स अपीरिंग 12 to 15 days ऑफ केसिंग.
केसिंग नंतर 12 ते 15 दिवसामध्ये आपल्याला पिन हेड्स दिसतात. क्रॉपिंग कंटिन्यूज ते पुढं 2 महिन्यापर्यंत चालू राहू शकतं. आफ्टर पिनहेड appearance it requires 8 to 10 days to attain 3 to 5. 3 ते 5 सेंटीमीटर डायमीटरचे बटन तयार व्हायला 8 ते 10 दिवस लागतात. पण तो आपल्याला बटनची काय साईज घ्यायची आपण ठरवायचं. सो दिस इज द रेडी then take out the mushroom by twisting. So these 3 steps are important for preparation of the or cultivation of the button mushroom. तर आपण पुढचं मिश्रण 2-3 पाहणार आहे. पॅडिस्ट्रॉ मशरूम पाहणार आहोत, डिंगरी किंवा ऑयस्टर मशरूम पाहणार आहोत. त्याच्यामधली थोडीशी प्रोसिजर वेगळी आहे. इथं 3 स्टेप्स आपण स्टडी केल्या, स्पॉनिंग, केसिंग आणि क्रॉप मॅनेज. स्पॉनिंग म्हणजे काय, केसिंग म्हणजे काय आणि क्रॉप मॅनेजमेंट. त्याचे टेम्परेचर, ह्युमिडिटी, दिवस एवढंच लक्षात ठेवायचं. यात काय लय डोकं लावायचं विषय नाही, पण हे 2-3 वेळा वाचल्यावर डोक्यात बस. ओके, स्टॉप करू आपण आता. पुढचं उद्या पाहूया.